इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं उद्या उल्हासनगरात कीर्तन आयोजित करण्यात आले। स्वराज्य संघटना उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संस्थापक जय गायकवाड यांनी सांगितले। या प्रबोधनकार कार्यानिमित्त सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले। उद्या दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी आम्ही जी संघटना स्थापन केली 1 डिसेंबर 2024 रोजी स्वराज्य नावाची, त्याचा उद्घाटनाचा सोहळा कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळेजवळ करमवीर दादासाहेब गायकवाड चौक या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सदर सोहळ्याला सत्यपाल महाराज, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त जनतेने समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाला यावं, त्यांचं कीर्तन ऐकायला यावं आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून आम्ही जे विधायक काम भविष्यात करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला मंगल कामना द्यावे, यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी उल्हासनगर शहरातल्या तमाम लोकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा। 2006 पासून मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि आंबेडकरी विचारधाराच्या पक्षांमध्ये मी काम केलेलं आहे। आणि 2006 पासून जेव्हापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ गेलो, भगतसिंगांजवळ गेलो, महात्मा फुलेंजवळ गेलो, तर त्यांचा उद्दिष्ट हाच होता की आर्थिक आणि सामाजिक असमानता जी आहे ती नष्ट झाली पाहिजे। पण या सगळ्या पक्षांसोबत, विचारांसोबत काम करत असताना कोणतीही पक्ष संघटना सामाजिक आणि आर्थिक असमानतेवर काम करताना मला आजवळून आली नाही। त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून त्यांना ते काम करण्याचं भाग पाडण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला, पण तसा कोणताही उत्साह त्या पक्ष संघटनेमध्ये आम्हाला दिसला नाही। म्हणून आम्ही स्वतः या विषयावर काम केलं पाहिजे आणि या विषयाला कोणीतरी आता हात घालण्याची गरज आहे, हे तिला संधी म्हणून पाहता आपणच हे काम सुरू करूया, म्हणून आम्ही स्वतःची संघटना स्थापन केली। भविष्यात जर आम्हाला असं वाटलं की सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यासाठी आम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागेल, तर तो तेव्हाचा निर्णय असेल तो त्यावेळेस घेण्यात येईल।